ट्रॅफिक 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 माणगावमध्ये आता एवढी ट्रॅफिक होते की माणगावचं नावच आता ट्रॅफिकचं शहर म्हणून असं पडायला लागलेलं आहे. तर याच्यावरती उपाय काय, तर ते म्हणजे माणगावचा बायपास. मग त्याचं आता काम किती झालं आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरुवातीलाच सांगतो की हा सुरुवातीचा जो स्टार्टिंग पॉईंट आहे त्याचं 100 मीटरपर्यंत दोन्ही साईडचे रस्त्याचं काम झालेलं आहे. मग त्याच्या पुढे जे नदीवरचा ब्रिज आहे तिथपासून जो पुणे हायवे आहे तोपर्यंत सध्या सामान्य नागरिकांसाठी ॲक्सेसेबल तो रस्ता नाही आहे. त्यामुळे तो पट्टा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू शकत नाही, पण त्याबद्दलचे अपडेट माझ्याकडे आहेत ते मी तोंडी सांगतो. तर त्याच्यामध्ये नदीचा जो ब्रिज आहे पहिला, तर तो त्याचे कॉलम टाकण्यासाठी खड्डे खोदून आतल्या फाउंडेशनचं काम चालू आहे. आतून जे स्टील वगैरे वरती येतं फाउंडेशनसाठी कॉलमसाठी वगैरे ते टाकायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर जो पुढचा लगेच ब्रिज आहे तो म्हणजे कोकण रेल्वेवरचा. तर त्याचंसुद्धा काम अनेक वर्षापासून चालू आहे. त्याचं काम आता कुठे चालू असताना असं दिसत नाही आहे, पण ते सुद्धा लवकरच चालू होईल असं वाटतंय, कारण काही माणसं तिकडे सर्वे वगैरे करताना वगैरे असे दिसण्यात येतात. सो त्याचं पण कॉलम टाकून गर्डरचं वगैरे एका साईडला काम झालं आहे, गर्डर टाकायची एका साईडला बाकी आहेत. सो त्यालासुद्धा खूप वेळ लागणार आहे आणि ते पावसाळ्यापूर्वी होईल असं वाटत नाही आहे. त्यानंतर पुढचा रस्ता बऱ्याचसा पूर्ण झालेला आहे. पूर्ण जो पुणे रोड आहे तोपर्यंत दोन्ही साईडच्या लेनचं रस्त्याचं काम झालेलं आहे व्यवस्थित. त्यानंतर पुणे रोडवरचा जो ब्रिज आहे त्याचंसुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्या पुढे एक टर्न आहे, तिथे एक डोंगर होता, एक टेकडी होती छोटीशी, ती तोडून आता तिथे पुढे रस्ता करायचं काम चालू आहे. सो एक तो टप्पा राहिलेला आहे. त्या टप्प्यानंतर जर पलीकडं जर गेलो तर तिथून दोन्ही साईडचे परत एकदा लेन झालेलं आहे. तर आता आपण त्याच ठिकाणी आहोत आणि तिथनंच सुरुवात करणार व्हिडिओची. की इकडे तुम्ही पाहू शकता ही समोर टेकडी आहे, हिचं काम करायचं बाकी आहे. इथे ती पूर्ण तोडून तिथे लेवल वगैरे करून तिथे रस्ता वगैरे करायचा आहे. तिथून जर पुढे तुम्ही आलात तर इकडे रस्ता तुम्ही पाहू शकता, डायरेक्ट जी काळ नदी आहे तिच्या ब्रिजपर्यंत दोन्ही साईडच्या लेनचा रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि दोन्ही साईडच्या लेनची क्वालिटी वगैरे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे दोन्ही साईडचे रस्ते झालेले आहेत. तर इथून जो पुढे आपण पाहिलं तर आपल्या नदीवरचा ब्रिज दिसत आहे आणि ब्रिजचा विचार केला तर ब्रिज सध्या ॲक्सेसेबल नाही आहे. ब्रिजच्या दोन्ही साईडला अजून जोडलेलं नाही आहे रस्त्याला, पण एका साईडचं ब्रिजचं काम स्लॅब वगैरे टाकून झालेलं आहे, दुसऱ्या साईडला फक्त कॉलम उभे केलेले आहेत. सो आपण आता ह्या ब्रिजच्या साईडनी काळ नदीच्या मधून जाणार आहोत, जिथे सध्या माती टाकून जे कामगार काम करणारे आहेत त्यांच्या ज्या व्हेकल्ससाठी जाण्यासाठी रस्ता वगैरे केलेला आहे. सो तुम्ही या साईडला पाहू शकता, डाव्या साईडला काळ नदीचं पाणी अडवलेलं आहे ते पाणी दिसत आहे. इकडे उजव्या साईडला ब्रिजचं काम चालू आहे ते दिसतंय आणि ब्रिजच्या बाहेर आलो तर इकडे रस्ता नाही आहे. सो आपण डायरेक्ट पुढे जाऊन बघूयात. तर पुढे आपल्याला दिसतंय की लोक काम वगैरे करतायत, चांगलं काम चालू आहे, खडी वगैरे रस्त्याची पडली आहे. सो लवकरच तिथून रस्ता पूर्ण होईल. थोडं जर इकडून उजव्या साईडला पाहिलं तर रस्त्याचं काम तसंच आहे पुढपर्यंत, एक 200 मीटरपर्यंत तरी तसंच वाटतंय की अजूनही कामाला इथे तेवढी गती मिळालेली नाही आहे. सो इथे सुद्धा खडी वगैरे पडलेली आहे, पण इकडचं सुद्धा पावसाळ्याच्या पूर्वी काम होऊ शकतं. आता डायरेक्ट तिकडे जाऊयात. सो इकडून पाहू शकतो की इथपर्यंत तरी खडी वगैरे टाकून झालेले त्यांचं एक फायनल जो सिमेंटचा रस्ता करायचा सो ते राहिलेलं आहे. आणि इकडून सुद्धा परत तुम्ही पाहू शकता की दोन्ही साईडचे रस्त्याचे काम झाले आहेत. हे डायरेक्ट आता जो निजामपूरला किंवा जो रायगडकडे जाणारा फाटा आहे त्या ब्रिजपर्यंत हा रस्त्याचं काम झालेलं आहे. इकडे सुद्धा हे रस्तासुद्धा खूप वर्ष अगोदर केलं आहे, 2-3 वर्ष अगोदर झालेलं आहे दोन्ही लेनचं काम. मधले काही जागांचे प्रॉब्लेम वगैरे होते त्यामुळे ते अडकून राहिले होते कामं, त्यामुळे रस्ता अजून चालू झालेला नाही. तर पुढे इकडं आता ब्रिज जवळ आलो तर हा ब्रिजसुद्धा जवळ पूर्ण झालेला आहे. या ब्रिजचं काहीच काम राहिलेलं नाही, आता फक्त दोन्ही साईडचे एंड जोडायचे आहेत. आणि जे काही छोटे मोठे जे साईडची ब्रिजची तुम्हाला माहिती असते की छोटी मोठी कामं असतात तीच या ब्रिजची बाकी राहिलेली आहेत. आणि इकडून जर पलीकडे बघितलं तर पलीकडे सुद्धा खूप काम बाकी आहे. इकडं खूप जास्त भराव येणार आहे, ब्रिजच्या हाईटला भराव येणार आहे. सो तो भराव झाल्यानंतर मग त्याच्यावरती सिमेंटचा रस्ता येणार आहे. पुढे एक फायनल एक मोरी बांधायचं काम चालू आहे, तिथं पाईप वगैरे टाकतायत. आणि ते झाल्यानंतर तो डायरेक्ट रस्ता माणगावच्या जो मेन हायवे आहे, तो माणगाव बायपासचा एंडिंग पॉईंट आहे तिथं जॉईन होणार आहे. तर हा आहे पूर्ण माणगाव बायपासचा पूर्ण व्हिडिओ. आणि जर विचार केला तर हा बायपास पुणे रोडपासून
माणगावचा जो एंडिंग पॉईंट आहे तिथपर्यंत पावसाळ्याच्या पूर्वी जर प्रयत्न केले तर जॉईंट होऊ शकतो. पण सुरुवातीपासून जे ब्रिज आहे नदीचा सुरुवातीचा आणि जो रेल्वेचा ब्रिज आहे ते जॉईन करणं अशक्य वाटतंय. ते डिसेंबरच्या नंतरच होईल असं वाटतंय. सो बघू इन फ्युचर कसं कसं कधीपर्यंत काय काय होतंय ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा आपल्या चॅनलचे 200 सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपण टाकणार आहोत इंदापूर बायपासचा व्हिडिओ. तो पाहण्यासाठी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.